नमस्कार. बातमी आहे सोलापुरातून. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मुझ समुद्रधुनी प्रभावीपणे बंद झाली असून त्याचा परिणाम भारताच्या LPG पुरवठ्यावर होऊ लागला आहे. सरकारनं बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की भारत आपल्या एकूण LPG गरजेपैकी सुमारे 60% आयात करतो आणि त्यातील 90% पुरवठा होर्मुझ समुद्रधुनी मार्गे येतो. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी ही परिस्थिती आव्हानात्मक असल्याचं सांगितलं असलं तरी जनतेनं घाबरण्याची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात LPG गॅस खरेदीसाठी आणि पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आणि गॅस केंद्रावर नागरिकांची धांदल उडाल्याची चित्र पाहायला मिळत आहे. सोलापुरात देखील तीच परिस्थिती असल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे. पहा या संदर्भात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी नागरिकांना काय आवाहन केलेलं आहे. सर्वांना नमस्कार. मी कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, प्रभारी जिल्हाधिकारी सोलापूर. आज आपल्या जिल्ह्यात जे टोटल 94 जे गॅस एजन्सी आहेत त्याच्यामध्ये 20 IOCLचे आहेत. त्याच्यात सकाळीपासून थोडंसं सर्व्हरचे इश्यू असल्यामुळे बुकिंग होत नाही असं आमच्या निदर्शनास आलेले. IOCLची मॅनेजमेंटची पण बोलणं झाले. येणारे 2-3 तासात त्यांचे इश्यू सॉल्व्ह होणार आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणीही पॅनिक होऊ नये आणि साठा करून ठेवू नये. सध्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये कुठेही तुटवडा नाही आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये पण असं काही इश्यू होण्याची शक्यता नाही आहे. सर्व गॅस एजन्सी सोबत आमची बोलणं झालं आणि मागणी आणि पुरवठ्यामध्ये कुठेही तुटवडा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे नियोजन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांना परत आवाहन करतो की कोणीही पॅनिक होऊ नये आणि साठा करून ठेवू नये. जसं जसं तुम्हाला मागणी लागेल त्या हिशोबाने तुम्ही मागणी करावा आणि बुकिंग करावा, जेणेकरून सर्वांना गॅसची कुठे तुटवडा होणार नाही. त्याप्रमाणे आपण जिल्हा प्रशासन नियोजन करण्यात आले. धन्यवाद.